गेल्या 7 दिवसांपासून सुरू असलेले श्री क्षेत्र देवगड देवस्थान येथे श्रीमद भागवत कथेची सांगता उत्साहात संपन्न झाली। श्रीमद भागवत कथा वक्ते गोवत्सल राधाकृष्णजी महाराज यांच्या वाणीतून गेल्या 7 दिवसांपासून श्री क्षेत्र देवगड येथे श्रीमद भागवत कथेचे आयोजन करण्यात आलं होतं। अधिक मासाची पर्वणीनुसार हा भागवत कथा श्री क्षेत्र देवगड या ठिकाणी संपन्न झाली। श्रीकृष्ण भगवंतांच्या कथेनं भागवत कथेची सांगता करण्यात आली। विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मे विठ्ठलाचा या भजनानं पूर्ण देवगड नगरी दुमदुमून गेली होती। या सोहळ्याप्रसंगी देवगड देवस्थानचे गुरुवर्य भास्कर गिरीजी महाराज बोलताना म्हणाले की आपला भारत देश महान असून या भारत देशाला थोर संत महंतांची परंपरा आहे। माझा देश माझा देव माझा धर्म यासाठी भारत देशातील सर्व संतांनी आपले जीवन व्यतीत केलं आहे। या अभंगाप्रमाणे ते दृश्य आपल्या पाठीमागे आपल्याला दिसून राहिलेलं आहे। या सर्व भक्तांना खांद्यावर डोक्यावर कडेवर घेतलं याचा अर्थ त्यांचा भाव कोण भगवंतांनी त्यांना जवळ केला आणि खरी समज आपल्याला त्या विठ्ठल भक्तीमध्ये पाहायला मिळते। ब्राह्मण जातीचे भक्त आहेत, मराठा जातीचे आहेत, नागरी देवी कांबळी हरिजन तुकोबारा सुद्धा सोबतच आहे। भगवंताच्या भक्तीमध्ये एकच आहे, यावे यावे लहान दोन याची भक्ती नारी। आणि ही कल्पना तुमची स्वामीजींची आहे की आपल्याला देवगडला ते विठ्ठल भक्ती रस म्हणजे विठ्ठलाच्या भक्तीमध्ये आपल्याला रममान व्हायचं आहे। रस म्हणजे आनंद होते आणि हा आपल्याला भक्तांचा हे सर्व प्रतिमा प्रत्येक पादाला आपण लावलेले आहेत। आपला हा देश महान आहे। या देशामध्ये अनेक जाती रीती परंपरा पूजाविधी भिन्न भिन्न जरी असल्या तरी सर्वांचा एकच स्वर असतो, तो म्हणजे माझा देश माझा देव माझा धर्म। याकरता सर्व संतांनी आपलं जीवन व्यतीत केलेलं आहे आणि पूज्य स्वामीजींचे सुद्धा त्याचप्रमाणे सर्व कार्य चालू आहे। कथा श्रवणाकरता रोज आमची पूजेने संत मंडळी या ठिकाणी येत होती। पुन्हा बाकीच्या कुठल्याही प्रकारचा विचार न करता आजही सर्व संतांच्या नावं घेतलेलीच आहेत। सर्व आदरणीय पूजेने संत मंडळी या ठिकाणी आलेली आहे। सर्व पक्षातील नेते मंडळी या ठिकाणी आलेले आहेत। कार्यक्रम खूप आनंदात शिस्तीत पार पडला, पण 10 मिनिटाकरता थोडं शिस्त बिघडवलेली आहे। सगळ्यांचं सगळं सेव होतं, परंतु आपल्याला एक एक कार्यक्रम आवडतो, एक एक करायचा आहे। आपण घरी राहा, गल्लीत राहा, दिल्लीत जा, तर कुठेही जा, आपल्यापासून कोणाला त्रास होणार नाही याची काळजी घ्या। आम्ही आमचं धर्माचरण करत असताना दुसऱ्या धर्मियाला त्रास व्हायला नको। शेजारी आम्ही काय करत असताना, घरात काय करत असताना शेजाऱ्याला काही त्रास व्हायला नको। देशभक्त आणि देवभक्त यांनी सुद्धा मिळून हे सर्व राष्ट्रीय कार्य करायचं असतं आणि हे सर्व कार्य आहे। आज आमचे विद्यमान आमदार साहेब आहेत, अबू साहेब आहेत, बाकी सर्व मंडळी इथं आलेले आहेत। सर्वांची नावे घेतली, धर्मात असा कोणत्याही जातीत असा, पण आपण या हिंदू राष्ट्राचे आहोत, या भारत मातेचे सुपुत्र आहोत। राम कृष्ण भगवान शंकर यांचे आपण दास आहोत आणि हेच आपल्या देशाचे या संस्काराचं या संस्कृतीचे वैभव तुम्हा आम्हाला सर्वांना मिळून वाढवायचं आहे आणि ते आपण काम केलेलं आहे। पूज्य स्वामीचा खूप खूप प्रवास असतो। आता सर्व कार्यक्रम झाला की हैदराबादला लगेच निघणार आहे। तिथे गेल्यानंतर परत 3-4 तास कथा। आता आपणही सर्वांनी त्यांना त्रास दिला म्हणून सर्वांच्या वतीने आम्ही माफी मागतो। स्वामींनी आपली माफी मागितली, क्षमा मागितली। आपण काही क्षमा मागण्याच्या लायकीचे नाही, तरी पण त्यांनी हा मोठ्यांचा लहानपणा असतो, परंतु कुठलाही काही अधिकार नसताना लहानाचा सभेपणा आपल्याला। तर गोवत्सल राधाकृष्ण महाराज यांनी सांगितलं की 7 दिवसांमध्ये सुंदर अशी भागवत कथा आपल्याला या ठिकाणी सांगण्यात आली। त्याबद्दल देवगड देवस्थानच्या वतीनं आणि भक्त परिवाराच्या वतीनं गुरुवर्य भास्कर गिरीजी महाराजांनी आभार मानले आणि उपस्थित असलेल्या भागवत कथा श्रवण करण्यासाठी आलेल्या सर्व संतांची व श्रोतेजनांचे त्यांनी आभार मानले। या प्रसंगी देवगड येथे दत्तात्रय भगवंतांच्या मूर्तीला आंब्याच्या फळाने आकर्षक सजावट करण्यात आली होती व सर्व मंदिरावर विद्युत रोषणाई करण्यात आली होती।
एसआर मीडियासाठी प्रतिनिधी मंगेश निकम, नेवासा.